प्रश्न क्रमांक पहिला आहे, तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर तेलबियांच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य गुजरात हे राज्य आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर महाराष्ट्राचे पठार हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 बेसाल्ट या खडकापासून बनलेले आहे. ज्वारी उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर ज्वारी उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य हे महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये पण सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जातीचे शेरा प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रामध्ये सुरती या जातीच्या शेरा प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते? तर भारतातील नैसर्गिक वायूचे व खनिज तेलाचे सर्वाधिक उत्पादन हे मुंबई या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे? तर महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भिडलेली नाही? तर महाराष्ट्राची सीमा खालीलपैकी राजस्थान या राज्याला भिडलेली नाही. तर महाराष्ट्राची सीमा एकूण 6 इतर राज्यांना भिडलेली आहे. पुढील प्रश्न आहे, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून 2015 ऑप्शन क्रमांक 2 21 जून 2015 या दिवशी साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न आहे, लोह, क्रोमियम, कार्बन, निकेल यांच्यापासून कोणत्या प्रकारचा पोलाद बनवला जातो? तर लोह, क्रोमियम, कार्बन व निकेल यांच्यापासून खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 स्टेनलेस स्टील या प्रकारचा पोलाद बनवलेला जातो. पुढील प्रश्न आहे, कॅथोड किरणांचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर कॅथोड किरणांचा शोध खालीलपैकी विल्यम क्रूक यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते आहे? तर महाराष्ट्रातील NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल हे ऑप्शन क्रमांक फोर्स 1 हे आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून म्हणजे ध्वजप्रदान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर रेझिंग डे हा 2 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनांवर किती स्टार असतात? तर पोलीस महासंचालकच्या शासकीय वाहनावर एकूण 3 स्टार असतात. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? तर महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा सगळ्यात जास्त नक्षलग्रस्त आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र गांधीजींनी 1937 मध्ये सामाजिक हरिजनमधून शिक्षण योजना सादर केली. तर महात्मा गांधीजी यांनी शिक्षण योजना ही वर्धा या ठिकाणून सादर केली. पुढचा प्रश्न आहे, सन 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी याची स्थापना केली. तर लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? तर भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून सरदार पटेल यांना मानले जाते. ऑप्शन क्रमांक 3 सरदार पटेल. पुढचा प्रश्न आहे, ग्रे हाऊर्डन्स या पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन करण्यात आले? तर ग्रे हाऊर्डन्स याचे नक्षलविरोधी पथक म्हणून स्थापन करण्यात आले.
पुढचा प्रश्न आहे, डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी पुणे ते मुंबई, ऑप्शन क्रमांक 3, पुणे ते मुंबई या मार्गावर धावते. पुढचा प्रश्न आहे, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 ठाणे. पुढचा प्रश्न आहे, बांगलादेश या देशाचे चलन कोणते आहे? तर बांगलादेश या देशाचे चलन टंका हे आहे. रुपया हे भारताचे आहे. इराण या देशाचे जुने नाव काय होते? तर पर्शिया हे इराण या देशाचे जुने नाव होते. पुढील प्रश्न आहे, अंध लोक कोणत्या लिपीच्या आधारे अभ्यास करतात? तर अंध लोक हे ब्रेल लिपीच्या आधारे अभ्यास करतात. पुढील प्रश्न, अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला? तर अन्न सुरक्षा कायदा भारतामध्ये 2013 या साली लागू करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची 29 डिसेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ निशस्त्रीकरण परिषद साठीचे भारताचे स्थायी प्रतिनिधी या पदावर नियुक्ती करण्यात आली? तर खालीलपैकी अनुपम रे यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या 30 डिसेंबर 2021 रोजी सर्व पात्र प्रवाशांना दोन्ही देशांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी भारताबरोबर एअर बबल करार झाला? तर खालीलपैकी सौदी अरब बरोबर एअर बबल करार झाला. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते झाशी रेल्वे स्थानकचे नवीन नाव आहे? तर खालीलपैकी वीरांगना राणी लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक हे झाशी रेल्वे स्थानकाचे नवीन नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात पंतप्रधान मोदी यांनी 30 डिसेंबर 2021 रोजी लखवाड बहुउद्देशीय प्रकल्पाच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले होते? तर ते उत्तराखंड या राज्यात केलेले होते. पुढचा प्रश्न आहे, ICUN संस्थेच्या रेड लिस्टमधील कोणत्या गटाच्या नीलगाय या पशुजातींची नोंद करण्यात आली? तर ती कमी चिंताजनक याच्यात करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, केंद्रीय सरकार या उदारमतवादी मुस्लिम व्यक्तीच्या जीवनावर आधारित नाटकांची एक मालिका प्रसारित करण्याची योजना आखली होती? तर ते आहे दारा शिको. पुढील प्रश्न आहे, 2023च्या प्रजासत्ताक दिनच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला नंबर मिळालेला होता? तर 2023मध्ये उत्तराखंड या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला होता. पुढचा प्रश्न आहे, पेशवा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत प्रचलित झालेला आहे? तर फारसी भाषेतून पेशवा शब्द प्रचलित झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक हे डेसिबल हे आहे. सेल्सिअस हे तापमान मोजण्याचे एकक आहे. किलोवॅटमध्ये ऊर्जा मोजली जाते, शक्ती पॉवर हे किलोवॅटमध्ये मोजली जाते. पुढील प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? तर हिवाळी अधिवेशन हे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या शहरामध्ये होते. पुढील प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. पुढील प्रश्न आहे, चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? तर चिपको चळवळ ही ऑप्शन क्रमांक 1 वृक्षतोडाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?
तर इंडिया हाऊसची स्थापना ऑप्शन क्रमांक 3 श्यामजी वर्मा यांनी केली. पुढील प्रश्न आहे, कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कारगिल विजय दिवस हा 26 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर 1857च्या उठावात भागोजी नाईक हे सहभागी झालेले होते. पुढील प्रश्न आहे, पुणे जिल्ह्याच्या कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न ही प्रशासकीय सुधारणा लागू केली होती? तर ही सुधारणा खालीलपैकी चंद्रकांत दळवी यांनी लागू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते? तर महाराष्ट्रातील खालीलपैकी वैतरणा धरणाला मोडक सागर धरण असे सुद्धा म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर अग्निपंख हे आत्मचरित्र खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे आहे. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतील आहे? तर वंदे मातरम हे गीत ऑप्शन क्रमांक 1 आनंदमठ या कादंबरीतील आहे. पुढील प्रश्न आहे, सुरहुल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर सुरहुल हा उत्सव खालीलपैकी झारखंड या राज्यामध्ये साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, चार नगरातले माझे विश्व हे कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे? तर चार नगरातील माझे विश्व हे खालीलपैकी जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे. पुढील प्रश्न, कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला आहे? तर तो सौरभ गांगुली यांच्या नावावर नोंदवलेला आहे. प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता खालीलपैकी कोण आहे? तर प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता हे पु ल देशपांडे हे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर खालीलपैकी भालचंद्र नेबाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, लाहोर कट खटल्यात खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा देण्यात आली? तर लाहोर कट खटल्यामध्ये भगतसिंग, राजगुरू व सुखदेव म्हणजे वरील सर्व तिघांना पण फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम 1498 मध्ये कोठे आला? तर तो ऑप्शन क्रमांक 2 कालिकत या बंदरावर आला. त्याचे स्वागत झामोरीन या राजाने केले होते. धन्यवाद.